तर एक आलता आपल्याकडे कुठला iPhone 13, त्याचा की नो सर्व्हिसचा प्रॉब्लेम होता. आणि बऱ्याच वेळेस नो सर्व्हिसमध्ये काय काय चेक करायचं असतं आपल्याला, ह्याचं बेस बँड, सेटिंगमध्ये बेस बँड. तर ह्याचं बेस बँड पण होतं आणि डायल IMEI पण होतं. तर बऱ्याच मोबाईलला बेस बँड आणि डायल IMEIचा प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी प्रोसेस वेगळी आहे बरीच. पण कुठलीही प्रोसेस असेल आणि जर तुम्हाला त्याचा कस्टमरचा बोर्ड रिपेअर होत नसेल हे, तर आपल्याला पर्याय काय राहतो, बोर्डला स्वायपिंग करणं. तर ह्या बोर्डला पण आपण काय केलेलं आहे, स्वायपिंग केलेलं आहे. तर स्वायपिंग करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, तर स्वायपिंग करण्यासाठी हे जे आहे ह्याचं आहे बेसबँड CPU. ही बेसबँड CPU आहे आणि हे वायफाय IC आहे, ही दोन. आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे इथं एक छोटी IC आहे, त्याला म्हणतो आपण बेसबँड EPROM. बेसबँड EPROM. आता हे दोन IC आपल्याला स्वाईप करावं लागतील, ज्या बी बोर्डवर आपल्याला स्वाईप करायचे त्या, ठीक आहे. आणि ह्या दोन IC स्वाईप करता येतात, पण जे आपली EPROM आहे, EPROMला स्वाईप करता येत नाही, कारण एकदम लहान IC आहे, काचेची IC. आणि त्या ICला आपल्याला जर काढत्या वेळेस डॅमेज झाली तर हा फोन संपला. फोन चालू राहतो आयुष्यात, कुठं नेटवर्क येत नाही, कारण ते चेंजेबल नाही. हे तिन्ही IC पण काय आहेत, चेंजेबल नाहीत, त्याला आपल्याला शिफ्टच करावं लागेल. आता याच्यामध्ये वायफाय IC जे आहे ते आता चेंज करू शकतो, आता नवीन ऑप्शन आलेला आहे, पण ते परवडणारं ऑप्शन नाही. कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये आपल्याला खर्च होतो त्याला. त्याच्यामुळे तिन्ही ICला आपल्याला व्यवस्थितच काढावं लागेल. तर हे जे EPROM आहे, तर याच्यासाठी काय असतं, तर EPROM रीडर असते एक. तर बघू शकता हे iPhone 13, 14 ही एक EPROM आहे आपल्याकडं. त्यानंतर ही एक EPROM आहे, जे की iPhone 13 पासून आपलं X पासून ते 13 पर्यंत. तर याच्यामध्ये आपल्याला मदरबोर्ड लावायचा असतो असा. तर ऑलरेडी आपण प्रोसेस केली आहे, फक्त आपण याच्यात माहिती देतो. तर या ठिकाणी आपल्याला USB केबल लावायचे आणि याला पॉवर द्यायचं. कम्प्युटरवर काही काम नाही. तर EPROM जे रीड करतो आपण, बघू शकता या ठिकाणी iPhone 13 पूर्ण 13 सिरीज ह्या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता याचं जे सिस्टीम आहे अपडेटिंग चालू आहे. तर ह्या ठिकाणी कनेक्ट करून आपल्याला इथे एक ऑप्शन आहे कीप प्रेस रीड. तर याला प्रेस केल्यानंतर इथे रीड होतो डाटा याच्यामध्येच, आणि जे आपलं दुसरा बोर्ड असतो, तर दुसरा बोर्ड आपल्याला याच्यावर लावून ते आपल्याला कीप प्रेस राईट. तर याचं जे EPROM डेटा आहे, तर दुसऱ्या EPROMमध्ये राईट होतो. तर अपडेटिंग चालू आहे याची. अपडेट झाल्यानंतर प्रोसेस मी दाखवतो. डाटा रीड आणि राईट झाला, त्यानंतर आपल्याला हे दोन्ही IC आपल्याला बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपला जो प्रॉब्लेम होता नो सर्व्हिसचा किंवा नेटवर्कचा जो बी प्रॉब्लेम असेल तो आपला सॉल्व झाला की नाही बघण्यासाठी आपल्याला लागेल आय सॉकेट. कारण प्रत्येक वेळेस आपण जर आय सॉकेट नसेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला रिव्हॉल्व करून आपल्याला जोडूनच आपल्याला चेक करावं लागतं. त्याच्यापेक्षा मेहनत वाचण्यासाठी आपल्याला आय सॉकेट कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर चला तर आपण बघूया की आपला जो प्रॉब्लेम होता नो सर्व्हिसचा तो सॉल्व झाला का नाही. आणि वायफाय आणि नेटवर्क ह्या दोन्ही गोष्टी आपण स्वाईप केली त्याच्यावर. तर ह्या ठिकाणी नेटवर्कसाठी आपण सिम ट्रे पण लावू याचा. त्यानंतर अँटेना जो असतो आपला चार्जिंग पत्त्यामध्ये तो पण आपण कनेक्ट करू आणि आपला डिस्प्ले कनेक्ट करू. त्यानंतर फोन आपला जे आहे DC मशीनवरती ऑन करू. तर जे डिस्प्लेचं आपलं ऑन ऑफचं कनेक्टर आहे, ह्या ठिकाणी 2 नंबरची पिन आहे, त्या ठिकाणी आपण याला प्रेस करून ऑन करू आणि चेक करू की आपला जे नो सर्व्हिसचा प्रॉब्लेम होता नेटवर्कचा तो सॉल्व झाला का नाही.
तर अगोदर पण ह्या फोनला जे वायफाय आहे, ब्लूटूथ ॲड्रेस आणि मोडेम हे अवेलेबल होतं. तर बघू शकता आपलं नेटवर्क आलेलं आहे. मोडेम आता दाखवत नाही, पण चालू झाल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये कधी कधी वेळ लागू शकतो. तर बघू शकता मोडेम फर्मीवर पण आलेला आहे आणि आपला जी प्रॉब्लेम होता नेटवर्कचा तो प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला कंप्लीट माहिती दिलेली आहे नेटवर्क iPhone 13बद्दल. जर लाईव्ह प्रॅक्टिकल तुम्हाला हीच प्रोसेस पाहायची असेल तर कमेंट करा, नक्की मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो.